बिहार, जिथे हवामानापेक्षा वेगाने राजकीय समीकरणं बदलतात. दिल्लीत शपथविधी झाला आणि पाटण्यात राजकीय भूकंपाचे धक्के जाणवू लागले. मुख्यमंत्री नितीश कुमार नाराज आहेत, पण का? खुर्चीचा हा खेळ आता कोणत्या वळणावर पोहोचलाय? पाहूयात त्याचा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. बिहारच्या राजकारणात सध्या काहीतरी मोठं शिजतंय. मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्लीतून तडकाफडकी पाटण्याला परतले आणि चर्चांना उधाण आलं. निमित्त ठरलं राज्यसभेचं नामांकन. ज्या दिवशी नितीश कुमारांनी खासदारकीची शपथ घेतली त्याच दिवशी भाजपाने हरिवंश यांना पुन्हा संधी दिली. हीच गोष्ट सुशासन बाबूच्या जिव्हारी लागल्याचं बोललं जात आहे. एकीकडे नितीश कुमारांची ही नाराजी आणि दुसरीकडे भाजपाने अचानक आपली बैठक रद्द केली. मात्र खरी खळबळ उडाली ती एका नावाने, ते म्हणजे श्रेयसी सिंग. आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंग यांची कन्या श्रेयसी सिंग यांचं नाव थेट मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आलं. एका खेळाडूच्या हातात बिहारची कमान जाणार का, या चर्चेने राजकीय पारा चढलाय. यात भर म्हणजे श्रेयसीचे नाव पुढे काढण्यामागे नितीश कुमारांच्याच एका अत्यंत जवळच्या मंत्र्याचा हात असल्याचं समजतंय. आता त्या मंत्र्याची गच्छंती अटळ मानली जाते. सूत्रांच्या माहितीनुसार नितीश कुमारांनी एक अट घातली आहे. आधी भाजपाच्या विधिमंडळ दलाचा नेता निवडा, मगच मी राजीनामा देईन, असं त्यांनी ठणकावून सांगितलंय. नितीश कुमारांनी सम्राट चौधरी यांच्या नावावर संमती दर्शवली. म्हणजे श्रेयसी सिंग यांच्या नावावरून सुरू झालेलं वादळ आता सम्राट चौधरी यांच्या राज्याभिषेकाकडे वळताना दिसतंय. मात्र जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत बिहारच्या गादीवर कोण बसणार हे कोडच आहे. बिहारच्या राजकारणात युती असली तरी नेत्यांमधील अविश्वास पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. ही नाराजी केवळ पदासाठी आहे की वर्चस्वाच्या लढाईसाठी, हे लवकरच स्पष्ट होईल. नितीश कुमारांची हो आणि भाजपाची चाल यात बिहारच्या जनतेचं भविष्य दडलंय. नेम श्रेयसीचा, पण निशाणा कुणाचा? बिहारच्या या निशाणेबाजीची खुर्ची कोणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बिहारच्या या राजकीय महाभारतात रोज नवे अध्याय लिहिले जातील. आता नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची अधिकृत मोहर उमटणार का, की नाराजीचं हे नाट्य आणखी लांबणार, हे काही दिवसातच स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह. धन्यवाद.